तर विद्यार्थी मित्रांनो, इंडियन सोसायटी आणि इंडियन पॉलिटीमध्ये वेस्टर्न मॉडेल ऑफ सेक्युलरिझम आणि इंडियन मॉडेल ऑफ सेक्युलरिझम मध्ये बऱ्याचदा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर आपल्या MPSC 2025 साठी मला वाटते सेक्युलरिझम एक महत्त्वाचा टॉपिक असेल. तर आज आपण एवढं समजून घेऊया. याच्या आधी काय केलेलं आहे आपण की अमेरिकन मॉडेल काय आहे, फ्रेंच मॉडेल काय आहे, टर्किश मॉडेल काय आहे हे आपण समजून घेतलेलं आहे. तर आपल्याला आता समजून घ्यायचं आहे की इंडियन मॉडेल आणि जे वेस्टर्न मॉडेल आहे त्यामध्ये फरक काय आहे. तर सगळ्यात पहिले लक्षात घ्यायचं आहे की इंडियन मॉडेल जे आहे ऍक्च्युली इट इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह सेक्युलरिझम आणि वेस्टर्न मॉडेल कसं आहे तर निगेटिव्ह सेक्युलरिझम आहे. ओके, म्हणजे सकारात्मक किंवा नकारात्मक हा प्रकार असेल आता सर्व धर्मनिरपेक्षतेचा. कसं सर ऍक्च्युली काय आयडिया ऍक्च्युली बघा, सकारात्मक जेव्हा धर्मनिरपेक्षता असेल म्हणजे इंडियन मॉडेल, तेव्हा इंडियन मॉडेल मध्ये धर्म आणि राज्य याच्यामध्ये कंप्लीट सेपरेशन नसेल. याच्यामध्ये वॉल आहे बिटवीन स्टेट अँड रिलिजन, पण त्याच्यामध्ये पोरस बाउंड्री असेल आणि या बाउंड्रीमध्ये जी पोरसनेस आहे ते स्टेटच्या साईडने असेल. स्टेट इंटरफेअर करू शकतं, इंटरफेअर करू शकतं रिलिजियस अफेअर्स मध्ये काही गोष्टींसाठी. जसं आर्टिकल 25 चं म्हणणं आहे की तुम्हाला राईट टू रिलिजन तर असेल, तो दिलेला आहे कॉन्स्टिट्यूशनने, बट पब्लिक ऑर्डर असेल, मॉरॅलिटी असेल, हेल्थ असेल, अशा इश्यू मध्ये तुमच्यावर लिमिटेशन क्रिएट करण्यात येऊ शकतात आणि तिथे राज्य काय करू शकतं तर इंटरफेअर करू शकतं. आणि त्याचप्रमाणे काही सोशल रिफॉर्मसाठी पण अंडर आर्टिकल 25 राज्य हे रिलिजन मध्ये इंटरफेअर करू शकतं. तर अशा प्रकारे जेव्हा राज्य इंटरफेअर करू शकतं पण कशा गोष्टीसाठी ऍक्च्युली हेल्प और हिंडर करण्यासाठी, तर आपण त्याला म्हणतो सकारात्मक धर्मनिरपेक्षता. वेअरएज जेव्हा कंप्लीट सेपरेशन फॉलो होतं स्टेट आणि रिलिजन मध्ये तर त्याला आपण म्हणतो निगेटिव्ह मॉडेल ऑफ सेक्युलरिझम, जे फ्रान्स आणि अमेरिकेमध्ये तुम्हाला दिसून येतं. ठीक आहे, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा काय सांगितलेला आहे की इंडियन मॉडेल काय करतं की प्रिन्सिपल डिस्टन्स ठेवतं. प्रिन्सिपल डिस्टन्स तात्विक अंतर, म्हणजे तसं तर सेपरेशन असायला पाहिजे. राज्य इंटरफेअर करू शकतं पण राज्य इंटरफेअर करेल आणि त्या इंटरफेअरचं स्वरूप काय असेल ते हेल्प करत आहे का, म्हणजे तुमचा कुंभमेळा असेल, मानसरोवर यात्रा असेल किंवा आपण म्हणू शकतो ऍक्च्युली हज यात्रा असेल तर त्याला तुम्हाला मदत पण केली जाईल. पण कुप्रथा जर असतील तर आम्ही त्याला थांबवण्याचा पण प्रयत्न करू असं राज्याचं म्हणणं आहे. म्हणून याला म्हणण्यात येतं प्रिन्सिपल डिस्टन्स. तर दोन्ही प्रकारे इंटरफेअर केलं जाऊ शकतं. वेअरएज जे वेस्टर्न मॉडेल आहे ते कम्प्लीट सेपरेशन किंवा न्यूट्रलिटीवर आधारित असतं. काय काय म्हटलं आपण, नॉन इंटरफेरन्स करता कामा नये. ओके, आणि रेअर घटना असतात किंवा रेअर चान्सेस असतात इंटरफेरन्सच्या, करताच येत नाही असं नाही म्हणणं आहे, किंवा मग सेपरेशन किंवा न्यूट्रलिटीवर आधारित असतं. तिसरा मुद्दा काय आहे, आता इंडियन जे आहे सोसायटी ती कशी आहे, हेट्रोजिनियस सोसायटी आहे. हेट्रोजिनियस कशी सर, वेगवेगळे धर्म आहेत. ओके, प्लस त्या धर्मामध्ये पण काय आहे, डायव्हर्सिटी आहे. जसं हिंदुइझम मध्ये हॉरिझॉन्टल डायव्हर्सिटी आहे, शैवाईट, वैष्णवाईट, शाक्त. वर्टिकल डायव्हर्सिटी आहे सच एस कास्ट सिस्टम. इस्लाम मध्ये शिया, सुन्नी आणि अजून ग्रुप्स आहेत. आपण म्हणू शकतो ऍक्च्युली बोहराज झाले, ओके, इव्हन अहमदिया झाले. तर असे वेगवेगळे ग्रुप आहेत. तर रिलिजियस डायव्हर्सिटी सोबत जे आहे ते पण डील करतो आपण. इंट्रा रिलिजियस जे आहे आणि इंटर रिलिजियस जी डायव्हर्सिटी आहे त्याच्यासोबत पण आपला जो मॉडेल ऑफ सेक्युलरिझम आहे तो डील करतो. वेअरएज फ्रान्स किंवा बाकीच्या सोसायटी आहे, युरोपियन सोसायटी, त्या कशा आहेत, त्या होमोजिनियस आहे. एकच धर्म होता आधी आणि आज पण मेजॉरिटीमध्ये आहे, त्याच्यासोबत डील करणं सोपं असतं. त्यामुळे आपलं मॉडेल थोडं कॉम्प्लेक्स होऊन जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर मायनॉरिटीसाठी स्पेशल प्रोव्हिजन आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. मग ते आर्टिकल 25 मध्ये सिखांचं एक्सेप्शन असेल किंवा 2930 मध्ये मायनॉरिटीला दिलेले विशेष अधिकार असतील. ठीक आहे, किंवा पर्सनल लॉचं रेकॉग्निशन असेल. तर असे प्रोव्हिजन आहेत. वेअरएज वेस्टर्न मॉडेलमध्ये असं म्हणजे इंटरफेअर तर करायचं नाही पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली कशाच प्रकारे, त्यामुळे असे प्रोव्हिजन तुम्हाला तिथे भेटणार नाहीत. ओके, तसेच मॉडर्न कॉन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम जे आहे तो भारतामध्ये ऍक्सेप्ट करण्यात आलेला आहे. शेवटचा डिफरन्स जर आपण म्हटलं, काय म्हटलं मी तुम्हाला की भारतामध्ये सेक्युलरिझमचा कॉन्सेप्ट ऍक्सेप्ट करण्यात आलेला आहे थ्रू कॉन्स्टिट्यूशन. आणि 1950 ला ते लागू झालं, 76 ला तर वर्ड आला, पण आपण म्हणू की 50 ला ते कसं होतं ऍक्च्युली, ओके, ते इम्प्लिसिट होतं, नंतर एक्सप्लिसिट झालं. पण वेगवेगळ्या प्रोव्हिजन आपल्याला दिसून येतं की इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज सेक्युलर. ठीक आहे, वेअरएज ही जी सेक्युलरिझम आहे ते इव्हॉल्व्ह होत गेलं वेस्टर्न मॉडेलचं. फ्रेंच रिव्हॉल्युशन
त्याच्यानंतर 1919 होतो त्यांचा ला लायसिटेचा ऍक्ट, ते इव्हॉल्व्ह होत गेलेला आहे. तर अशा प्रकारे हे डिफरन्स आहे. मग सिमिलॅरिटी नेहमी 3 असणारच आहेत. 3 सिमिलॅरिटी असतील, कारण सिमिलॅरिटी पण महत्वाच्या असतात, लक्षात घ्या. 3 गोष्टी नेहमी सगळीकडे असतील. कुठल्या सर? एक गोष्ट अवेलेबल असेल ती म्हणजे ऑफिशियल रिलीजन ऑफ स्टेट नसेल, मान्य आहे आपल्याला, ठीक आहे. दुसरी गोष्ट असेल लोकांना राईट टू रिलीजन असेल, आणि तिसरी गोष्ट कशी असेल की स्टेट ऑन द बेसिस ऑफ रिलीजन काय करणार नाही, डिस्क्रिमिनेट करणार नाही. तर ह्या 3 सिमिलॅरिटी असेल आणि हे 5 डिफरन्सेस असेल. तर याच्यावर तुमचा प्रश्न क्लिअर झाला पाहिजे अशी अपेक्षित आहे. आता पेपर 2 ला GS2 ला एक प्रश्न विचारला होता त्यांनी की व्हॉट फ्रेंच सेक्युलरिझम कॅन लर्न फ्रॉम इंडियन फॉर्म. तर ते हेटेरोजिनियस सोसायटीला कसं डील करायचं हे लर्न करू शकतात. त्यांचं जे सेक्युलरिझम आहे ते होमोजिनियस सोसायटीसाठी आहे, आपलं हेटेरोजिनियस सोसायटीसाठी आहे. म्हणून आता तिथे जेव्हा मायनॉरिटीज आल्या त्यांच्यासोबत कसं डील केलं पाहिजे त्यांना माहित नाही म्हणजे असं लक्षात घ्या की एवढे पण ते ऍक्च्युअली म्हणजे हे लोक नाही आहेत, म्हणजे त्यांना समजत नाही असं नाही, पण त्यांचं सेक्युलरिझम तसा इव्हॉल्व्ह नाही झालेला आहे. त्याच्यामुळे मग ते चार्ली हेब्दो सारख्या गोष्टी किंवा मग बुरका बॅन म्हणा, हिजाब बॅन यासारख्या गोष्टी किंवा टर्बन पण बॅन झालं पाहिजे अशी फ्रान्समध्ये डिमांड आहे. पण टर्बननी तुमचं काही वाईट नाही केलेलं आहे, ठीक आहे. तर त्याच्यामुळे त्या मायनॉरिटी सोबत कसं डील करायचं आणि त्या क्लॅशेस कशा टाळायच्या हे तिथे थोडं आता वादातीत आहे. वेळेस आपल्या इकडे ते इव्हॉल्व्ह झालंय त्याच्यासाठी, म्हणून ह्या गोष्टी लर्न करता येईल असं त्या प्रश्नाचा रोख होता असं मी तुम्हाला सांगू शकतो, ठीक आहे. तर या प्रकारे हा प्रश्न तुम्हाला सोडवता येईल. थँक्यू.